आज अथर्व बरोबर तू फुगडी घातली असतेस. हे म्हणजे कोळशाहून काळ झाल्यासारखं आहे. क्या बात है अथर्व, व्हेरी गुड. आलोच मी. माझ्यापासून सगळं हिरावलंस तू. माझा अथर्व, माझी स्वप्न. आता खेळ माझ्यासोबत. खेळूया ना. ये. काय समजतेस काय ग तू स्वतःला? एवढ्याशा मुलीचं सुख तुला बघवत नाहीये. एक गोष्ट ना लक्षात ठेव. तू काही करायचा प्रयत्न केला तरी ते तुझ्यावरच उलटेल. आजही तेच झालं. अगं त्या लहान मुलीने काय वाईट केलंय तुझं? मला शहाणपणा शिकवलं का? वेदाला ना तिचा आनंद कितीतरी दिवसांनी सापडलाय. त्या आनंदामध्ये सामील व्हायचं सोडून, तो आनंद वाढवायचं सोडून तू जाळायला निघालीस. किती विकृत आहेस ग तू. तुझं ना मानसिक संतुलन बिघडलंय. माझ्याऐवजी ना मनोरुग्णालयात तुला न्यायला हवं. मी ऐकायला नाहीये. वेदासाठी हा फक्त खेळ नाहीये. ती तिच्या बाबांसोबत तिच्या आयुष्यातले सगळ्यात छान दिवस जगतीये. पण मायासारखे काही लोक असतात ज्यांना ना दुसऱ्याचं सुख बघवतच नाही. मीरा, आता माया कशी आहे? आता ठीक आहे ती. थँकफुली जास्त काही झालं नाही. त्या आगीने काही घडलं असतं.
पण तू वाचवलंस तिला. फायदा तिच्या पदराला आग लागली कशी? काय झालं होतं? ती समयी आहे ना, माया आली असेल आणि तिच्या नकळत पदराने पेट घेतला असेल. म्हणजे माहित नाही काय झालं. वेदाचे बाबा, मला माफ करा, मी खोटं बोलते तुमच्याशी. पण मी आधीही मायाचं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण घरातले कोणालाही विश्वास बसला नाही. हा पेट्रोलचा एवढा वास काय येतोय? हा? पेट्रोलचा वास येतोय. पेट्रोलचा वास? नाही येते. अहो मी काय म्हणते, वेदाला ना मगासपासून खूप झोप आली होती. तुम्ही जरा बघताय का प्लीज? हो मी जातो. तूही जास्त वेळ थांबू नकोस बाहेर. नाही, मी लगेच येते. वेदाचे बाबा, ज्याला दुसऱ्याच्या सुखाला आग लावायची आहे ना, तो कुठूनही विस्तव शोधून आणतो. पण त्याला हे कळतच नाही की ती आग आपलंच नुकसान करणार. मीरा, आता तू माझ्याहून एक पाऊल पुढेस, पण उद्या मी तुला मागे खेचणार आहे. एकदा मंजिरी मॅडम आल्या